गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे वीरेंद्र आणि ही आहे माझी बायको पायल. तर आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि आज आम्ही खूप लेट उठलोय कारण की आमचा जो आरव आहे त्याची तब्येत जरा बरी नाही आहे. आणि आता पाहायला सांगेल तिने कसं रात्रीभर त्याला सहन केलंय. तर रात्रभर ना आरवने मला खूप असं जागवून ठेवलं आहे. मला झोपूच दिलं नाही आणि तो स्वतःही झोपला नाही. काय माहिती काय होत होतं त्याला. आणि आता ना 4 दिवस झाला तो फक्त दूध पितोय, म्हणून त्याच्या पोटात त्यांना जरा गॅस वगैरे भरले असं वाटतंय. तर आज मी एक ट्रिक करत आहे त्याच्यासाठी, पूर्ण असं त्याचं दूध सोडण्यासाठी. तो पण हॅलो बोलतोय तो. तर मी आधी कॅमेरा शाय होती, पण आता आरव आहे ना, मी आरवला बघून मला माझे जे कॉन्फिडन्स आहे ते येतोय. हा बिलकुल शाय नाही आहे आणि तो ब्लॉग बनवण्यासाठी एकदम रेडी आहे. फक्त त्याला बोलायला येत नाही. पण जर पुढे आम्ही बघायला गेलो ना, म्हणजे हा माझ्यापेक्षा चांगलं ब्लॉग बनवणार आहे. तर रात्री असं झालं की म्हणजे एवढं त्याने जागवलं मलाही आणि स्वतःही. तर म्हणून जे सकाळी आहे ना तो 6-7ला उठलेला आणि त्यानंतर जे झोपलाय तो आता 10:30ला उठला. तर आता आज मी जे ट्रिक करते ती मी सक्सेसफुल व्हायला पाहिजे मला असं वाटतंय. तर मी म्हणजे मला चांगलं तर वाटत नाही त्याच्यासाठी, मला असं वाईट वाटतं की त्याचं मी दूध सोडवणार आहे. पण मला डॉक्टरांनी स्ट्रिक्ट मला असं इन्स्ट्रक्शन्स दिलं आहे की काहीही झालं, तो 2 दिवस नाही खाल्लं, उपाशी राहिलं तरीही चालेल, पण त्याचं जे दूध आहे ना ते सोडव. तर म्हणून बघू आता काय करतोय हा. मी तुम्हाला पण दाखवते की हा काय करणार आहे, कसं माझं जे दिवस आहे ते कसं जाणार आहे. बघा याची मस्ती, बघा कशी मस्ती करते बघा. ब्रश नाही केले तू, चिची वाश तीत तोरच तीत दाखव तुझे ब्रश केले ना. त्याला पाहायला भूक लागली, अजून नाश्ता बनवायचा आम्हाला. नाश्ता काय अजून काहीच झालेलं नाहीये. 10:30 वाजलेत आणि तर मित्रांनो आता असं आम्हाला नाश्ता बनवायचा आहे, म्हणजे पायलच बनवेल नाश्ता. बघूया आता काय बनवते, कारण की आता लेट पण झालं. असं झटकेपेट असं बनव, असं काहीतरी बनवायला लागेल. काय बोलते पायल? पोहे, माझं जे काम चाय चपाती तर बनवते मी, पण माझं जे काम आहे ना ते भरपूर मला पडलंय. माझं काहीच काम झालं नाहीये कारण की मी उशिरा उठली आहे. काल रात्री पण जरा आरव ना झोपायच्या आधी खूप त्रास देत होता मला, म्हणजे काम करूच नको तू माझ्यासोबत बस म्हणून बोलत होता. तर मी तुम्हाला दाखवते माझे किचनचे हाल. तर हे बघा, एक किचन आमचं असं पूर्ण पसारा झालेलं आहे, म्हणजे दाखवणे योग्य नाहीये, पण तरी तुम्हाला दाखवतोय की किती घाण झालेलं आहे. आणि ॲक्च्युली मला पण काल मदत करता आली नाही पाहायला, कारण की मी पण माझ्या कामामध्ये बिझी होतो थोडंसं. तर आज मी विचार केला की थोडं पाहायला मदत करावी आणि साफसफाईमध्ये. तर बघूया आता पहिला नाश्ता करूया. चल बनव पाहायला माहिती नाश्ता पटापट. चल बनव. तर आरवचं आहे ना, आता काय झालं, आरव आहे ना तो बिलकुल सोडत नाही पाहायला आणि नुसतं त्याच्या मागं लागलाय, म्हणजे तिला पकडून बसलाय, तिला सोडतच नाही बिलकुल. तर शेवटी मलाच नाश्ता बनवायला लागला. तर मी झटके बस पोहे बनवले. हे बघा, तिला कशी तरी असले तरी चांगले बनवले आहेत मी. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत असेल, पण छान बनवले आहेत मी. आता पाहायला सांगेल कसं झालं. हे बघा, मस्त असे कांदे पोहे तयार झाले. आता नाश्ता करूया. काय झालाय नाश्ता? आता नाश्ता करूया पटापटा. तर आता वेळ झाली नाश्त्याची, या नाश्ता करायला. आता हे आहे पोहे आणि माझी सासूने दिले आहे हे अप्पे. हां, आरव पण नाश्ता करायला बसलाय. तर ह्याला ना थोडं सवय लावायचं आम्हाला की आमच्यासोबत बसून नाश्ता करायला. या नाश्ता करायला ना या म्हणलं. लवकर नाश्ता करून घेते मी, कारण की मला भरपूर कामं आहेत. किचन पूर्ण भरलेलं आहे, पसारा झालेला आहे, तर ते आवरून घ्यायचं आहे मला आज. आणि थँक गॉड आज वीरेंद्र जे आहे ना ते मला हेल्प करणार आहेत. तर ते हेल्प करणारच आहे, तर सर्व पूर्ण हेल्प करून घेते मी. काही काम करून घेऊ, लवकर होईल. आणि किचन माझं खूप घाण पण झालंय, मला धुवायचं पण आहे. तर बघू आता आरव किती करू देतोय
हे पण महत्त्वाचं आहे गोष्टी की त्याला पण बघायचं आहे आम्हाला आणि काम पण करायचं आहे. तर बघू आता कसं होतंय, भेटूया नंतर. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि पायलचं सगळं काम संपलंय आता ऑलमोस्ट. थोडंफार मी पण मदत केली पायलला आणि आत्ता पायलचं काम संपलंय. आणि हे बघा पायलने पूर्ण असं मस्त किचन आमचं व्यवस्थित असं साफ केलंय. दमली खूप ऍक्च्युली काय नाही, मी पण थोडंफार मदत केली पायलला. ऍक्च्युली दोघांनी मिळून हे साफ केलंय. आणि त्यात काय झालं की आमचा आरोची तब्येत थोडीशी बरी नाहीये, थोडंसं खात पीत नाही येतो, त्याला बहुतेक डायजेशनचा प्रॉब्लेम झाला थोडासा, तर त्यामुळे तो खाणं पित नाहीये काहीच. तर त्यामुळे पायलचा मूड पण आज खराब आहे. तर कसं बसं तिने क्लीन केलं सगळं व्यवस्थित आणि मीही मदत केली तिला आज, त्यामुळे झालं सगळं है ना. आणि पायलचं नशीब तसं चांगलं आहे की तिला मी भेटलेलं आहे, त्यामुळे सगळं कामं तिला होतात है ना बुबू. हा बघा हा पण हा म्हणतो. तर चाय झाला का पायल? हो झालं. चला चला आता वेळ झाली चाय पिण्याची. इथे चाय रेडी झालाय. हे बाबा साखर नको खाऊ, शुगर होईल. हा जेवण तर काही नाही, आज दिवसभर त्याने काही जेवला नाही. आता चाय बनवल्याने साखर घेते तर साखर खात बसलाय. हे बघा नको खाऊ बेटा, शुगर होईल, शुगर दातात किडा होईल, किडा. हा इथे इथे किडा होईल इथं. हो हो कशी मस्ती करतो आहे मी. तर चला आता चाय पिऊया, कारण की संध्याकाळी 6 वाजलेत आणि सुस्ती यायला लागली. चाय प्यायला पाहिजे, चायने सुस्ती जाईल थोडीशी. तर आता चाय पिऊन झालंय आमचं आणि आमचा प्लॅन झाला की बाहेर जायचं, पण आम्ही आता बाहेर जाणार नाहीये कारण की आरो खूप त्रास देतो त्याच्या मम्मीला. हे बघा त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय आज. आता आम्ही उद्या जातो. कॅमेरा तिची इच्छी नको करू चिची बॉय. तर आम्ही आरोला घेऊन जाणार होतो मेलामध्ये आमच्या एका ग्राउंडवरती जत्रा भरलाय, तर ते जत्रा बघण्यासाठी आम्ही जाणार होतो. जाणार नाहीये, आता आम्ही जाणार उद्या. तर आजचा आमचा हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता आपले डेली ब्लॉग्स येणार आहेत, तर आता आपण करूया बाय बाय. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत बाय बाय. इकडे बाय कर मम्माकडे बाय मग. तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत गुड बाय. बाय कर बेटा, बाय कर बाय कर बाय कर बाय बाय.